आणि त्यानंतर समजा मानाचे गणपती आले तर त्यांना आम्ही जागा उपलब्ध करून देऊ। एक मंडळ एक पथक हे आमचं ठरलेलं आहे, त्यामुळं त्यांनी आता तो निर्णय घ्यावा। आम्ही निर्णय मानाच्या गणपतींची दादागिरी वर्षानुवर्ष यांच्या मंडळाच्या गणपती समोर 5-5 पथक, बँडचा पथक, त्यानंतर यांचे साहसी खेळ, मर्दानी खेळ, हे लक्ष्मी रोडचा ताबा सकाळी 11 वाजता घेतला की 6 वाजेपर्यंत मंडळांची वेगळी, त्या VIP मंडळांची वेगळी, त्यांना ट्रीटमेंट वेगळी, आम्हाला ट्रीटमेंट वेगळी। वास्तविक आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते स्वाभिमानी, आम्हाला त्यांचा चाप आयदर त्या 5 मंडळांना म्हणावं की 7 वाजता सुरू करा, टाइम स्लॉट द्या आणि त्या टाइम स्लॉट मध्ये जर निघाली तर आम्हाला बाकीच्यांना पण लवकर निघता येईल। अथवा तसं नसेल तर आम्ही जशी भूमिका गणेश भाऊ म्हणलेत तसं आम्ही त्यांच्याबरोबर गणेशोत्सव हा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे, मात्र अजूनही गणेश मिरवणुकीचा जो वाद आहे तो अजून मिटलेला नाहीये असंच आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पुणे आयुक्तालयात पुणे शहराचे जे आयुक्त आहेत अमितेश कुमार यांनी इतर मंडळ आणि मानाचे जे मंडळ आहे त्यांची बैठक सुद्धा घेतली होती, मात्र या बैठकीत कुठलीही चर्चा किंवा एक जे या सगळ्यावरती उत्तर जे आहे ते मिळालेलं नाहीये असंच आपल्याला पाहायला मिळते। आणि याच पार्श्वभूमीवर आज इतर जे 60 मंडळ आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही 7 वाजताच निघणार असा एक ठोस निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता आपल्यासोबत गणेश मंडळांचे 60 गणेश मंडळांचे जे कार्यकर्ते आहेत ते या बैठकीला उपस्थित होते। नेमकं काय निर्णय झाला या बैठकीत? नमस्कार, मी शैलेश बडाई, पुणे बडाई समाज ट्रस्टचा अध्यक्ष आहे। आमचा गणपती हा लोकमान्य टिळकांनी बसवलेला गणपती 1893 साली आमची पहिली जोडीमध्ये आमचा गणपती 133 वर्ष जातो। आम्ही पारंपरिक वाद्य वाजत असतो, आमचा नगारा असतो। परंतु काही 10-12 वर्षात बघितलं तुम्ही की पहिले हे गणपती विसर्जन हे 22-20 तास 24 तासात व्हायचे, परंतु काळानुरूप सगळं बदललंय। ते का बदलले त्याची कारणं शोधली पाहिजे। आम्ही यावर्षी 60 मंडळ मिळून आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की मानाचे गणपती आमचे मोठे भाऊ आहेत, मोठे बंधू सारखे, तर त्यांनी सकाळी 7 वाजता निघावं आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व मंडळी निघायला तयार आहोत। परंतु त्यांची भूमिका ही नसेल आणि त्यांना निघायचं नसेल तर पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं। आम्ही 60 मंडळ सकाळी 7 ते दुपारी म्हणजे सकाळी 11 पर्यंत आम्ही जेवढी मंडळ असतील इतकी आम्ही सगळे समन्वय क्रॉस करून बाहेर पडू आणि त्यानंतर समजा मानाचे गणपती आले तर त्यांना आम्ही जागा उपलब्ध करून देऊ। एक मंडळ एक पथक हे आमचं ठरलेलं आहे, त्यामुळं त्यांनी आता तो निर्णय घ्यावा। आम्ही निर्णय घेतलेला आहे सगळ्या मंडळांनी, त्यामुळे आज ही पत्रकार परिषद घेतलेली होती। तुमचा गणेश मंडळ कोणता आणि किती वर्षापासून तुम्ही मिरवणूक करता? रामेश्वर चौक तरुण मंडळ ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे। मंडळाला 120 वर्ष झालेले आहेत। गणेश उत्सवाचा 50 वर्षाचा मी कार्यकर्ता म्हणून मी काम करतो। आता खरं बघायला गेलं तर मिरवणुकीचा वाद हा मोठा चालू झालाय आणि ज्या काय मंडळांनी 60 मंडळांनी जो काही निर्णय घेतलाय, सकाळी 7 ला आम्ही समाधान चौकातून निघणार हा निर्णय घेतलेला आहे। गेल्या वर्षीचा बऱ्याच मंडळांना वाईट अनुभव आलाय की 4 वाजता शिवाजी रोडला 4 वाजता आम्ही शिवाजी रोडला लाईनीमध्ये उभे असतो, सगळे मंडळ उभे असतात आणि गणेश उत्सव हा त्यावेळेस तो त्या पद्धतीने झाला तर तो फायदा ठरत असतो। आता अशी परिस्थिती झाली आहे की दुसरा दिवस मंडळाच्या कार्यकर्त्यांना उजळत असतो, तो खरा न उजळण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आता यावर्षी ही भूमिका घेतलेली आहे। काय सगळं बैठकीत ठरलं आहे? या तुम्ही जो निर्णय घेतलाय त्यावरून वाद होण्याची देखील शक्यता आहे? मॅडम, वाद होतोय का काय होतोय ते आम्हाला माहित नाही। आमच्या मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची मानाची खतखत आहे। या मानाच्या गणपतींची दादागिरी वर्षानुवर्ष यांच्या मंडळाच्या गणपती समोर 5-5 पथक, बँडचा पथक, त्यानंतर यांचे साहसी खेळ, मर्दानी खेळ, हे लक्ष्मी रोडचा ताबा सकाळी 11 वाजता घेतला की 6 वाजेपर्यंत सोडत नाही। त्यांनी काय होतं, आमच्या सारखी मंडळ त्या बॅरिगेट मध्ये अडकून पडतात, आम्हाला लक्ष्मी रोडला यायला दुसऱ्या दिवशी सकाळ होती। आम्ही आता या सगळ्या गोष्टींना वैतागलेलो आहे। आम्ही निर्णय घेतलाय की हे 11 वाजता येतात समाधान चौकात, 7 ते 11च्या स्पेस मध्ये आमची 50 मंडळ शांतपणे आम्ही आमचं निघणार। आम्हाला कोणाला विरोध नाही, त्यांना काय करायचं 2 दिवस लक्ष्मी रोड ताब्यात घेऊन द्या, आमचं काय म्हणणं नाही। आम्ही आमचं निघून, आमच्या गणपतीला पण ग्रहण लागतं मॅडम, आमच्या गणपतीला नाही का ग्रहण, त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या निर्णयावरती आम्ही ठाम आहे। याच्यामध्ये कोणी आलं तरी बदल होणार नाही। पुणे शहराचे आयुक्त अमितेश कुमार यांनी 2 स्वतंत्र बैठका सुद्धा घेतल्या होत्या, त्यांनी तोडगा निघाल्याचं म्हटलंय, पण तुम्ही म्हणताय की यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही, नेमकं काय घडलं? मॅडम, त्यांनी 8 दिवसापूर्वी बैठक घेतली, आमच्या मंडळांची वेगळी, त्या VIP मंडळांची वेगळी, त्यांना ट्रीटमेंट वेगळी, आम्हाला ट्रीटमेंट वेगळी। वास्तविक आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते स्वाभिमानी, आम्हाला त्यांचा चहा पण नकोय।
पण आमच्या भूमिकेजर जर ते एक व्हॅल्यू देणार नसतील तर आम्ही कुठल्याही बैठकीला जाणार नाही. आम्ही निर्णय आमचा झालेला आहे आणि तो निर्णय आम्ही जाहीर केलेला आहे. इतर गणेश मंडळांनी आणि जे मानाचे मंडळ आहेत त्यांनी मिळून काही चर्चा वगैरे केली आहे का या सगळ्या? यावर चर्चा म्हणतात करू, पण यावर चर्चा काहीच होत नाही. तर आम्ही आपले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे पण आम्ही जाणार आहोत आणि हा प्रश्न त्यांच्याकडनंच सुटेल हे आम्हाला दर्शवते. कारण ते त्यांची जी भूमिका आहे की लवकर उठून काम करायचं, तसं आम्ही त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही आयदर त्या 5 मंडळांना म्हणावं की 7 वाजता सुरू करा, टाइम स्लॉट द्या आणि त्या टाइम स्लॉट मध्ये जर निघाली तर आम्हाला बाकीच्यांना पण लवकर निघता येईल. अथवा तसं नसेल तर आम्ही जशी भूमिका गणेश भाऊ म्हणलेत तसं आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही सगळे 7 वाजता निघायला तयार आहोत. हे शक्य आहे का पण 7 वाजता निघणं? बरं, कारण एक परंपराच झाली आहे, आधी मानाच्या गणपतीचं विसर्जन आणि मग इतर गणपतीचं विसर्जन. नाही, काय होतंय, कालानुरूप जे काही अडचणी येत आहेत, पुणे शहर वाढत चालले, गर्दी वाढत चालली, मंडळांची संख्या झपाट्याने वाढत चालली आणि प्रशासनाने तसे लक्ष्मीवरचे पासही दिलेले आहेत बरेच मंडळ. तर वेळ वाचवण्यासाठी या प्रमुख मंडळांनी भूमिका चांगली घ्यावी. सकाळी 7 वाजता निघावं. 3च तासाचा प्रश्न आहे, तर त्या 3 तासाच्या प्रश्नाने जर अनेक मंडळांना जर का रिलीफ मिळत असेल आणि त्यांचे खर्च जे वाया जात आहेत ते वाचणार असेल तर माझी नम्र विनंती आहे त्यांना की त्यांनी तो निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा. त्यासाठी आम्ही बैठकीस तयार आहोत, तर ते नियोजन त्यांनी लवकरात लवकर करावं. नक्कीच आपण पाहू शकतो की सकाळी 7 वाजता निघण्यावर हे 60 मंडळ जे आहेत ते ठाम आहेत. त्यामुळे आता एकंदरीतच या निर्णयावर पुणे पोलीस आयुक्त असतील किंवा बाकीचे जे मानाचे गणपती असतील हे या मंडळांची बैठक घेऊन काही चर्चा करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि विशेष म्हणजे आता यंदाच्या मिरवणुकीत नेमकं काय होतं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.